स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक जागा आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जाची विक्री जी आहे ती जवळपास 18 उमेदवारी अर्ज जे आहेत ते विक्री झालेले आहेत आणि या 18 उमेदवारी अर्ज जे विक्री झालेले आहेत त्यामध्ये विशेषतः काँग्रेसकडून 3 लोकांनी किंवा 3 नेत्यांनी जे आहेत ते अर्जाची खरेदी जी आहे केलेली आहे। याशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्हीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कायम राहिलेला आहे। त्यामुळेच दोन्ही पक्षांकडून जे आहे आपले अर्ज जे आहेत ते आता खरेदी करून ठेवण्यात आलेले आहेत। जर का आपण या 18 अर्जांची जी विक्री झालेली आहे उमेदवारीच्या त्याचा जर का कोणत्या पक्षाने किती खरेदी केली हे जर पाहायचं झालं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी भाजपने अद्याप अर्ज खरेदी केलेला नाही आहे। याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही आहे। मात्र असं असलं तरी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाकडे ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून आहे। त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण असणार त्यानंतरच अर्जाची खरेदी जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे भाजपने अद्याप अर्ज खरेदी केला नाही। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट असेल, काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल, याशिवाय बसप आणि रासप या पक्षांनी जे आहे त्या ठिकाणी अर्ज खरेदी केलेले आहेत। काँग्रेसकडून राजन कामत जे खरं तर ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, याशिवाय पंढरपूरचे आदित्य फत्तेपूरकर आणि अक्कलकोटचे अशफाक बळोरगी या 3 लोकांनी काँग्रेसकडून अर्ज खरेदी केलेला आहे। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी अर्ज जो आहे तो खरेदी केलेला आहे। तर शिवसेना ठाकरे गटाकडून बार्शीचे नगरसेवक आणि दिलीप सोपल यांचे समर्थक असलेले नागेश अक्कलकोटे यांनी देखील विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो खरेदी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची जी निवडणूक आहे त्यामध्ये जवळपास 616 मतं जी आहेत ती एकूण मतं आहेत आणि त्यापैकी भाजपकडे 307 मतं आहेत। त्यामुळे भाजपचा जो दावा आहे किंवा भाजपचा जो क्लेम आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्याच्या खालोखाल जर का आपण मतांचं विभाजन बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडे 76 जागा आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 51 जागा आहेत, काँग्रेसकडे 18 जागा आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 29 आणि शिवसेना ठाकरे गटाकडे जे आहेत ते 31 जागांचं संख्याबळ जे आहे ते आहे। त्यामुळे भाजपचा जरी दावा या ठिकाणी असला तरीसुद्धा या ठिकाणी जर का राज्यस्तरावरती महायुती जर का म्हणून लढली गेली नाही तर मात्र सोलापूर विधान परिषदेची जी स्थानिक गणितं आहेत ती वेगळी असू शकतात असा देखील एक अर्थ जो आहे किंवा अशा पद्धतीचा एक निष्कर्ष या ठिकाणी काढला जातो आहे। त्यामुळे महायुतीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत हे अर्ज जे खरेदी केले गेलेले आहेत त्यावरती निश्चितपणे नक्की भूमिका पक्ष काय घेत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।